तमाम कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो। दिल्लीकरांनी हा विश्वास देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवर केलेला आहे आणि या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे। सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे आणि खोटं राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे। मला विश्वास आहे दिल्लीची जनता खरं म्हणजे लोकसभेत मोदीजींवरच विश्वास दाखवायची, पण विधानसभेमध्ये मात्र त्या ठिकाणी कुठेतरी आमची पिछेहाट झालेली आम्ही बघितली। मात्र आता एक प्रचंड मोठा विजय हा दिल्लीच्या जनतेने दिलेला आहे आणि निश्चितपणे हे विकासाला दिलेलं मत आहे, मोदीजींवरच्या विश्वासाला दिलेलं मत आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे दिल्लीमध्ये लोकांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल। आज मैं दिल्ली की जनता का और दिल्ली के भारतीय जनता पार्टी के तमाम कार्यकर्ताओं का बहुत अभिनंदन करना चाहता हूं, उनको बहुत बधाई देना चाहता हूं कि उन्होंने 27 साल बाद दिल्ली की विधानसभा पर भारतीय जनता पार्टी का परचम लहराया। ये विश्वास देश के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी के ऊपर है, ये उनके कार्य के ऊपर है और एक प्रकार से दिल्ली की जनता ने आम आदमी पार्टी के नेता श्री अरविंद केजरीवाल जी इनका नकाब उतार दिया है। लगातार झूठ और फरेब की जो राजनीति उन्होंने की और जिस प्रकार से अन्ना हजारे जी का हाथ पकड़कर भ्रष्टाचार विरोधी आंदोलन के माध्यम से अपनी राजनीति को शुरू करते हुए वे भ्रष्टाचार के आइकॉन बने, मुझे लगता है उसका जवाब दिल्ली की जनता ने दिया है। भारतीय जनता पार्टी पर ये जो विश्वास दिल्ली की जनता ने दिखाया है, मेरा मानना है आने वाले दिनों में दिल्ली वासियों के जीवन में बीजेपी परिवर्तन लाएगी। काँग्रेसनं खातं सुद्धा खोललेलं एकत्रित मेळावा घेतलेला होता, त्याचा या निकालावरती किती परिणाम झाला असं वाटतं? असं आहे की माझ्या प्रचाराचा वगैरे परिणाम याच्यावर नाही। लोकांनी मोदीजींना साथ द्यायचं ठरवलं होतं। मला एवढाच आनंद आहे की या यज्ञामध्ये एखादी समिधा आमची पण आहे आणि त्यात दिल्लीचा मराठी माणूस हा मोदीजींच्या पाठीशी उभा राहिला याचा मला मनापासून आनंद आहे। काल राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली, मात्र आज निकाल लागला, खातं सुद्धा काँग्रेसला दिल्लीमध्ये खोलता आलं नाही, एकही जागा काँग्रेसला आली नाही। मी कालच प्रतिक्रिया दिली होती, राहुल गांधींची कव्हर फायरिंग आहे। त्यांना हे लक्षात आलेलं आहे की दिल्लीमध्ये त्यांना काही मिळणार नाही, त्यामुळे आधीच राहुल गांधींनी हारल्यानंतर काय त्या ठिकाणी बहाणे सांगायचे याची तयारी काल करून ठेवली। राष्ट्रवादीचं डिपॉझिट 27 जागांवरती जप्त झाले। महाराष्ट्रात जे तुमचे मित्र पक्ष आहेत, दिल्लीत मात्र त्यांना फार काही यश येताना दिसलं। त्यांनी प्रयत्न केला, प्रयत्न करणे काही वाईट नसतं। काल अजित पवार पुण्यामध्ये बोलले होते की धनंजय मुंडेंच्या संदर्भात जेवढी माहिती मला आहे तेवढीच माहिती मुख्यमंत्र्यांना आहे, त्यामुळे त्यांच्याबाबतचा निर्णय हे मुख्यमंत्री घेतील। तुम्हाला जी माहिती आहे त्यानुसार काय तुम्ही निर्णय घेणार? ते काय बोलले मला माहित नाही, ते काय बोलले त्यांना विचारेन आणि मग बोलेन। तुमच्या म्हणण्यावर मी बोलणार असं आहे। असं आहे की पहिल्यांदा तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर बोलत असताना जनभावनेचा विचार करूनच आपण बोललं पाहिजे। त्यामुळे लोकांची भावना दुखावेल अशा प्रकारच्या इतिहासाचं वर्णन किंवा
इतिहासाचं विकृतीकरण हे कोणाच्याच हाताने होऊ नये या संदर्भात त्यांनी माफी देखील मागितलेली आहे आणि त्या संदर्भात जी काही योग्य कारवाई आहे ती कारवाई होईल। देखिए, एक है तो सेफ है, ये दिल्ली में भी चला क्योंकि पूरे देश ने लोकसभा के बाद अनुभव किया कि हम बटेंगे तो राजनीति में भी कटेंगे। इसलिए एक है तो सेफ है का नारा ये पूरे देश ने स्वीकारा और मोदी जी के इस नारे पर पूरा देश एक हुआ और पूरे देश ने हरियाणा में, महाराष्ट्र में, अब दिल्ली में और इसके बाद आने वाले राज्यों में भी यही आपको दिखाई पडेगा। लाडक्या बहिणींचा तुम्हाला खूप फायदा झाला, त्यानंतर तुम्ही आता लाडक्या बहिणींचं जे आहे ते मागे येत आहेत, त्यातल्या लाडक्या बहिणींना पैसे परत द्यावे लागत आहेत, यावरती काय चारचाकी गाडीचा एक निकष आलेला आहे त्याच्यावर कुठलाही नवीन निकष नाही। योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे। मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो आहोत। कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही, पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत। आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे CAG ला उत्तर द्यावं लागतं। त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर CAGचं ऑब्जेक्शन येणारच आहे आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल। त्याची सुरुवात आम्ही केली आहे, कुठलेही नवीन निकष नाहीत। चला, तर आपण बघतोय देवेंद्र फडणवीस बोलत होते इतिहासाचं विकृतीकरण कोणीच करू नये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच यावेळेस अद्याप लाडक्या बहिणींकडून पैसे पुन्हा घेण्याचा विचार नाही असं देखील देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना दिलासा देताना म्हटलंय। तर आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिक्रिया दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेत कुठलेही नवीन निकष नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु ज्या बहिणी तर कधी काळी काँग्रेसचा अभेदक गड राहिलेल्या दिल्लीमध्ये आज कमळ फुललंय। तब्बल 27 वर्षांनंतर भाजपनं दिल्लीची सत्ता काबीज केलेली आहे। 2020 पेक्षा तब्बल 5 पटीनं जागांवर भाजपनं आघाडी घेतली। दिल्ली विधानसभेमध्ये भाजपनं 12 वर्षांच्या आपच्या सत्तेला सुरुंग लावलेला आहे। दिल्लीत भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये तिरंगी लढत झाली। तर हिंदुत्व मानत नाही त्यांना लोकांनी जागा दाखवली, खोटं राजकारण करणारे केजरीवाल पराभूत झाले, तर आम्हाला न मानणाऱ्या काँग्रेसला एकही सीट मिळाली नाही अशी टोलेबाजी नवनीत राणांनी केली आहे। आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन आणि आमचे देशाचे गृहमंत्री अमित शहाजींचं अभिनंदन। कुंभमध्ये महाकुंभाला मानत नाही, ते महाकुंभाचे स्नानाला मानत नाही, सनातनीय धर्माला मानत नाही, हिंदुस्थानचे हिंदू लोकांना मानत नाही, राम भगवानाला मानत नाही, असे काँग्रेसचे राहुल गांधीजींचं आज दिल्लीमध्ये पक्षाचा खाता सुद्धा उघडलं नाही। आणि जे खोट्याची राजनीती करतात असे केजरीवाल, ज्यांचा आज आपल्या स्वतःला निवडून आणू शकला नाही आणि पक्षाची या पद्धतीने परिस्थिती झालेली आहे। तर दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आप या पक्षाचा आणि अरविंद केजरीवाल यांचा मोठा पराभव झाल्याचं दिसलंय। यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मात्र भावनिक झाले। एवढं प्रेम केलं तुमच्यावर, पण तुम्ही रस्ता सोडून गेलात, त्यामुळेच नाईलाजानं तुमच्या विरोधात बोलावं लागलं अशी प्रतिक्रिया देताना अण्णा हजारेंच्या डोळ्यातून पाणी आल्याचंही दिसून आलं। समाजसेवक अण्णा हजारे केजरीवालांचा पराभव झाल्यानंतर इथं भावूक झाल्याचं दिसलं।
हीच आम्ही अपेक्षा ठेवली तुमच्याकडून. नाविलाज तो आम्हाला बोलावं लागलं. अरे एवढं प्रेम केलं तुमच्यावरती, पण तुम्ही रस्ता सोडून गेला म्हणून नाविलाज असतो मला बोलावं लागलं. तर केजरीवालांच्या पराभवानंतर अण्णा हजारे यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. अण्णा हजारे भाऊक झाल्याचं इथं दिसलंय. राम पाणी देऊ अण्णा. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये. धाराशिवमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरांमध्ये घसरण झालेली आणि त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाल्याचं दिसतंय. तर अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत आहे. जुन्नरच्या औतूरमध्ये मोटारसायकलवर आलेल्या युवकावर बिबट्यानं हल्ला केलेला आहे. बिबट्यानं पंजा मारल्यामुळे युवक जखमी झाला. त्याच्यासोबत असलेल्या तरुणानं प्रसंगावधान ओळखून मोठ्यानं ओरडल्यामुळे बिबट्या पसार झाला. त्यामुळे तरुणाचा जीव वाचला आहे. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये 16 वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी गोवा राज्यामध्ये ही कारवाई केली आहे. सुनील अशोकराव कांगणे असं आरोपीचं नाव आहे. कांगणे यानं 2009 मध्ये सुभाष सुपान धाकतोडे या 55 वर्षांच्या व्यक्तीचा खून केला होता. ग्रामपंचायतीला विकास निधी मिळत नसल्याची तक्रार सांगलीच्या वडडी ग्रामपंचायतीनं केलेली आहे. भाजपाची एकहाती सत्ता असून देखील विकास कामं करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे नेते महेंद्रसिंग शिंदे हे पक्षांतर करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. पुणे विमानतळाची गुणवत्ता आता 7 अंकांनी सुधारली आहे. प्रवासी सुविधांमुळे निर्देशांकात 74 स्थानांवरून 67व्या स्थानी आता नोंद झालेली आहे. नवीन टर्मिनल सुरू झालं आणि त्यामुळे प्रवासी सेवा सुविधांमध्ये सुधारणा झालेली आहे. विमानतळ प्राधिकरण सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झालाय. यातून ही माहिती मिळाली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड स्टेशन दरम्यान पूल क्रमांक 5 चे जुने स्टील गर्डर जे ते बदलण्यासाठी म्हणून 13 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 11 या कालावधीत हा ब्लॉक असणार आहे. काही गाड्या रद्द करण्यात येणार असून काही गाड्या दादर आणि वांद्रे स्थानकामध्येच शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या आहेत. सिंधुदुर्गातील मालवण राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम सुरू आहे. 15 फेब्रुवारीला हा पुतळा प्रत्यक्षात उभारला जाणार असून त्याच्या चौथऱ्याचं काम पूर्ण झालं. तसंच पुढील महिन्यांमध्ये पुढील 6 महिन्यात हा पुतळा उभारणीचं काम पूर्ण होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. 12वीच्या परीक्षेला 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यवतमाळात 33,563 विद्यार्थी परीक्षेला बसणार असून शिक्षण मंडळाच्या वतीनं 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी म्हणून प्रशासनानं कंबर कसली. जिल्ह्यातील 126 केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर डोमिसाईल आवश्यक आहे. फेरीवाल्यांसाठी मुंबई हायकोर्टानं हा इशारा दिलाय. या संदर्भातली सुनावणी 24 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी दत्तक ही योजना राबवली. या अंतर्गत पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्यावर काही गुन्हेगारांची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या यादीतील गुन्हेगारांच्या हालचाली तपासाव्यात. त्यांच्या घरी भेटी देत त्यांची चौकशी करणं ही बंधनकारक असणार आहे. बदलापुरातील खासगी शाळेत शिक्षकानं 7वीच्या विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग केल्याचा प्रकार घडलेला आहे आणि त्यावेळेस शाळेच्या परवानगी संदर्भात कागदपत्र तपासणी केली असता या शाळेला फक्त पहिलीपर्यंतच्याच वर्गाची परवानगी असल्याचं समोर आलं. दुसरीपासून पुढील वर्ग अवैधरित्या चालवले जात असल्याची ही बाब समोर आली आहे. बदलापूर ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं दिसतंय. 6 महिन्यांपासून रुग्णालयातील डिजिटल एक्सरे मशीन स्टॅबिलायझर या अभावी बंद आहेत तर व्हेंटिलेटर धुळखात पडलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी या रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील समस्यांचा पाढा वाचून दाखवला आहे.
खो खो विश्वचषक जिंकणाऱ्या रेश्मा राठोडचं बदलापुरात जंगी स्वागत झालेलं आहे. तसंच जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली. बंजारा या भटक्या विमुक्त समाजातून आलेल्या रेश्माची आई आणि वडील आजही नाका कामगार म्हणून काम करत आहेत. शहरातील गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णसंख्या जी आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून जे प्रयत्न केले त्याला यशही आलेलं आहे असा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. तसंच दूषित पाणी पुरवठा करणाऱ्यांसह अन्य दोषींवर कारवाई करण्यासाठी शासन निश्चित काम करेल असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरला दर्शन पथाची आता उभारणी होणार आहे. पौराणिक महत्त्व अबाधित राखत साधुग्रामसाठी 42 एकर जागा संपादित करण्याची प्रशासनाची तयारी आहे. रामकाल पथाच्या धर्तीवर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. माघी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते विठ्ठलाची तर संभाजी शिंदेंच्या हस्ते सपत्नीक रुक्मिणी मातेची नित्यपूजा पार पडली. राज्यभरातून 4 लाखाहून अधिक भाविक पंढरीमध्ये दाखल झाले आहेत. 15 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे साखळी उपोषण सुरू करणार आहेत. साखळी उपोषणाचं लोण हे महाराष्ट्रभर जाणार आहे. माझ्या मागे मराठे आहेत हे दाखवून देऊ असं जरांगे यांनी म्हटलंय. वेळ पडली तर मुंबईमध्ये येऊन आंदोलन करू असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिला आहे. जळगाव जामोदच्या ग्रामस्थांनी गावातल्या रस्त्यासाठी आमरण उपोषण पुकारलेलं आहे. ग्रामस्थांनी गावामध्ये येण्यासाठी रस्ता द्या ही मागणी 12 वर्षांपासून केली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष होत आहे. दिल्ली विधानसभेच्या निकालांचे कौल समोर आल्यानंतर दिल्लीत भाजपचा जल्लोष पाहायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत जल्लोष होणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी 7:30 वाजता मोदी कार्यकर्त्यांनाही संबोधित करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटानं पुणे पोलीस आयुक्तांकडे राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. राहुल सोलापूरकरांनी एका पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यासाठी अनेकांना लाच दिली होती असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. खोट्या आश्वासनांनी वारंवार फसवलं जाऊ शकत नाही हे दिल्लीच्या जनतेनं दाखवून दिलं अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्लीच्या विजयानंतर दिलेली आहे. दिल्ली निकालासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलंय. या मोदीजी की गॅरंटी का कमाल आहे. महाराष्ट्र पाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे असं ट्विट शिंदेंनी केलंय. 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री होणार असून जनतेनं आम्हाला स्पष्ट कौल दिलाय अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिली. आम आदमी पार्टी लोकांना भूलतापा देत होती. केजरीवालांचा अतिशय वाईट अनुभव दिल्लीकरांना आला अशी टीका देखील महाजनांनी केली आहे. नाशिकच्या येवल्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आलेला आहे. दिल्लीत भाजपची सत्ता आल्यामुळे वाद्याच्या गजरात उत्साहामध्ये या ठिकाणी हा जल्लोष करण्यात आलेला आहे. खोटी आश्वासनं देऊन दिल्लीची प्रगती करता येत नाही हे दिल्लीच्या मतदारांना कळून चुकलंय असं वक्तव्य उज्ज्वल निकम यांनी केलं. दिल्लीमध्ये आता भाजपचीच सत्ता स्थापन होईल असं देखील उज्ज्वल निकम पुढे म्हणाले. तुम्ही कोणतीही वस्तू दुकानातून खरेदी करणार असाल तर खिशात पैसे ठेवा. मोबाईलद्वारे पेमेंट दुकानदार घेणार नाहीत. कारण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात दावा केलाय की व्यापाऱ्यांनी UPI पेमेंट स्वीकारणं बंद केलंय. खरंच या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही मग पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया. सारे व्यापारी हाथ में एक ही तख्ती लेकर खड़े हैं कि साइबर फ्रॉड की संभावनाओं के चलते अब ऑनलाइन UPI पेमेंट जो है वो नहीं ले पाएंगे. केवल कैश पेमेंट पर काम करेंगे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. यात हे व्यापारी सांगतायत आम्ही UPI पेमेंट स्वीकारणार नाहीत. काही खरेदी करायची तर आम्ही फक्त कॅशच स्वीकारू. व्यापारी आता UPI पेमेंट स्वीकारणार नाहीत. व्यापारी कॅशनेच करणार व्यवहार. व्हायरल मैसेज मागचं सत्य काय कि हमारा पूरा का पूरा खाता सीज हो गया, व्यापारी परेशान हो रहा है, व्यापारी आर्थिक रूप से टूट जाए, ये कतई मंजूर नहीं होगा.
हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं आता खरंच दुकानदार व्यापाऱ्यांनी UPI ऑनलाईन पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय का? कारण आता बरेच लोक काहीही वस्तू घ्यायची तर ऑनलाईन UPI पेमेंट करतात. फोन पे, गुगल पे अशा बऱ्याच ॲपचा वापर करतात. त्यामुळे हा निर्णय जर व्यापाऱ्यांनी घेतला असेल तर अनेकांना अडचण होईल. सध्या लोक पैसे खिशात ठेवत नाहीत, मोबाईलनेच पेमेंट करतात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. व्यापारी आता UPI पेमेंट स्वीकारणार नाहीत. ऑनलाईन फ्रॉड होत असल्यानं त्याची तक्रार केल्यास परिणाम व्यापाऱ्यांनाच भोगावे लागतात. त्यामुळं ऑनलाईन पेमेंट स्वीकारणार नाहीत. मेसेज सोबत व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं अनेकांना हे खरं वाटू लागलंय. मात्र खरंच व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय का? निर्णय घेतला असेल तर कधी लागू होणार आहे? याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती व्यापाऱ्यांकडे मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमनं व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. इस तरह की अगर कंप्लेंट आती तो निश्चित रूप से वैधानिक कार्रवाई होती. इसी प्रकार की कोई भी कंप्लेंट नहीं आई, सिर्फ एक न्यूज़ के माध्यम से पता चला था. ऑल ओवर इंडिया में ही कहीं ना कहीं कि कहीं फ्रॉड होता है और फ्रॉड के अमाउंट अगर किसी अकाउंट में चला जाता है, उससे परचेजिंग होती है तो वो अकाउंट ऑटोमेटिकली ब्लॉक हो जाता है NCRP से. तो ऐसी स्थिति में ये व्यवहारिक समस्या है जिसका कहीं ना कहीं सोल्यूशन निकाला जाए. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. महाराष्ट्रात व्यापाऱ्यांनी UPI पेमेंटवर बंदी घातलेली नाही. इंदोरच्या राजवाडा भागातील व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. UPI पेमेंटमुळे सायबर फ्रॉड होत असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे. टॅक्स वाचवण्यासाठीही UPI पेमेंट टाळत असल्याची माहिती आहे. सध्या पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळं व्यापाऱ्यांनी हा निर्णय मागे घेतलाय. UPI पेमेंटद्वारे खाते क्रमांक किंवा IFSC कोड शिवाय पैसे हस्तांतरित करता येतात. UPI पेमेंटद्वारे एकाच मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये अनेक बँक खाती लिंक करता येतात. विक्रीच्या ठिकाणी QR कोड स्कॅन करून व्यापाऱ्यांना पैसे देता येतात. मात्र काही व्यापाऱ्यांनी यावर बंदी घातली होती. महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.